शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मतांतर झालं, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल का? त्याच्या मी आताही त्या गोष्टीवर मी सांगतो. मला असं वाटतं की सातारा जिल्हा हा पुरोगामी विचाराचा चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून म्हणतो, किसनवीरांचा जिल्हा म्हणून आम्ही ओळखतो. या जिल्ह्यामधली एक संस्कृती आहे, ती टिकवण्याची जबाबदारी सर्व पक्षाची आहे. मी मागे ज्यावेळेला पाठिंबा दिला त्यावेळेला हाच विचार करून पाठिंबा दिला होता की कधीतरी हा विचार जपला पाहिजे. परंतु मला वाटतं की आता ती जबाबदारी अनेक वर्षापासून त्या विचाराचे काम करणाऱ्या सर्व पक्षाच्या नेत्यांची आहे. भाजपला ह्या असलेल्या फोडाजोडा या प्रवृत्तीला बाजूला ठेवायचा असेल आणि सत्तेचा वापर करून शत्रूला आणि मित्राला संपवण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपच्या विरोधात जर सातारा जिल्ह्यामध्ये सगळं बाजूला ठेवून सर्वसामान्य मतदार आणि तिथल्या नेत्यांनी विचार केला तर सातारा सांगलीमध्ये चमत्कार होऊ शकतो, हा मला विश्वास आहे. परंतु निर्णय सत्तेमध्ये जाऊन करायचा का सत्तेच्या विचाराच्या विरोधात लढण्याच्या बाबतीमधली भूमिका घ्यायची हा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा निर्णय आहे.